Good afternoon to everyone, and welcome to this session of MDCAT. Today we are going to see the unit number 1 that we have discussed earlier. We will see some animations of that, so that the concepts of sectioning will be clear to you. Okay, so let me share the screen with you first. Just a second. Sectional views. Okay, are you able to see this screen? तुम्हाला हे दिसतंय का? सेक्शनल व्ह्यूजचं एक ड्रॉइंग मी इथे दाखवतोय स्क्रीन वरती. Yes. Okay. See, this is the component and this is how we want to know the under construction, which is not visible from the front view or top view or side view, right? आपण सेक्शनल व्ह्यू का ड्रॉ करतोय? आज आपण समराइज करायचं आहे आपण जे काही शिकलो या चॅप्टर मध्ये. And the CA1 will be definitely depending upon this one chapter only. And बेसिकली आपण ह्या चॅप्टर मध्ये जे काही शिकलेलो आहोत त्या सर्वांचे एक समराइज्ड फॉर्म मध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याचे एनिमेटेड जे व्ह्यू आहे तिथे दिसतायत तुम्हाला, हे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत करते. ठीक आहे, तर टिपिकल ऑर्थोग्राफिक व्ह्यू मध्ये जस्ट अ सेकंड, ऑर्थोग्राफिक व्ह्यू मध्ये आपल्याला एखाद्या कॉम्पोनंटचा आतला भाग किंवा इनर कन्स्ट्रक्शन जो आहे तो बघता येत नाही, राईट? त्यामुळे आपण काय करतो, त्याचा सेक्शनल व्ह्यू घेतो, सेक्शन घेतो. वेगवेगळ्या टाइपचे सेक्शन्स आपण बघितलेले आहेत, राईट? आणि आतलं कन्स्ट्रक्शन आपण बघतो. तर हे अशा प्रकारे टिपिकल ऑर्थोग्राफिक व्ह्यू असतो. आणि त्यामध्ये आपण आतलं कन्स्ट्रक्शन जे आहे हे असं डॅश्ड लाईननी ड्रॉ करतो. सेक्शनल व्ह्यू मध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट की आपण हॅचिंग करतो त्याला. ठीक आहे, हॅचिंग करण्यासाठी आपण 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अशा लाईनचा यूज करतो. आता हा जो कॉम्पोनंट तुम्हाला दिसतोय हा अशा प्रकारे आपण वरून कट केलाय असं आपण दाखवतोय. ओके, आणि अशा प्रकारे ॲरो दाखवतो. सेक्शन प्लेन AA, BB, CC हे आपण डिस्कस केलेलं आहे, राईट? तर अशा प्रकारे ॲरो दाखवतो हा टॉप व्ह्यू मधून. त्यानंतर आपण हा पार्ट असा मागे घेतो. त्यानंतर आपल्याला ते दिसतं की तुम्ही बघू शकता इथं, जस्ट अ सेकंड, हा पार्ट अशा प्रकारे आपण सेक्शन घेतल्यानंतर त्याचं 30 डिग्री किंवा 45 डिग्री किंवा 60 डिग्री यापैकी जे काही ऍप्लिकेबल आहे, जनरली वी स्टार्ट विथ 45 डिग्री, राईट? त्यानंतर 45 डिग्री का घेतो आपण, तर हा कॉम्पोनंट जो आहे तो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आहे, कुठेही तो इन्क्लाइंड नाही. ज्यावेळेस तो इन्क्लाइंड असेल त्यावेळेस आपण काय करतो, वी टेक 30 डिग्री और 60 डिग्री ऍज पर द नीड, राईट? आणि दुसरी गोष्ट, आपण हॅचिंग करताना 2-3 गोष्टींचा डिस्कस केलं होतं आपण, की जर खूप थिकनेस कमी असेल किंवा रिब्स असतील त्यावेळेस आपण त्याला हॅचिंग देत नाही. आणि C सेक्शन, L सेक्शन अशा टाइपचं सेक्शन चॅनल असतील तर आपण काय करतो, त्याला पूर्ण डार्क करतो. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. हा एक कॉम्पोनंट आहे, त्या कॉम्पोनंटला आपण अगदी याचा फुल सेक्शन घेतो आहे. फुल सेक्शन घेताना इथं तुमच्या लक्षात येतं की इथे एक रिब आहे, रिबचा पार्ट आहे.
आता रिबला आपण थिकनेस कमी असते जनरली, त्यामुळे आपण काय करतो, रिबचा जो पार्ट आहे तो तेवढा पार्ट आपण त्याला सेक्शन लाईन देत नाही. इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. हा फ्रंट व्ह्यू मध्ये आपण बघतोय तर हा इथं सेक्शन आपण दिलेले आहे, पण रिबचा पार्ट पण कट झालेला आहे पण आपण त्याला सेक्शन दिलेले नाही. तर त्यासाठी स्टँडर्ड रूल आहे. तर स्टँडर्ड रूल काय सांगतो, रिब्स, स्पोक्स किंवा असे जे थिकनेस कमी असणारे पार्ट्स असतात त्यांना आपण सेक्शन लाईन्स देत नाही. ठीक आहे, आणि बाकीच्या पार्टला आपण सेक्शन लाईन्स देऊ शकतो. त्यासाठी 30 डिग्री, 45 डिग्री आणि 60 डिग्री यापैकी कुठला योग्य आहे त्याची आपण निवड करत असतो. राईट, लेट्स मूव्ह फर्दर. रिबला आपण सेक्शन देत नाहीये. This is how it generally looks, the component, simple component. Okay, this is half section view. आता आपण जो बघितला तो फुल सेक्शन होता, आता आपण हाफ सेक्शन बघतोय. हाफ सेक्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आपण की आपण सिमेट्रिक ऑब्जेक्ट असेल तरच त्याचा हाफ सेक्शन घेऊ शकतो. दिस कॉम्पोनंट इज अ सिमेट्रिक कॉम्पोनंट. तुम्ही इथून जर या डायरेक्शन मधून बघत असाल, फ्रॉम दिस इज फ्रंट व्ह्यू, आणि इथून बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की राईट साइड अँड लेफ्ट साइड ऑफ द लाईन ऑर ऍक्सिस ऑर लाईन ऑफ रेफरन्स त्याला म्हणू शकतो आपण, त्याच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला सेम कन्स्ट्रक्शन असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, सिमेट्रिक ऑब्जेक्ट. सिमिलरली या साईडने जर आपण बघितलं फ्रॉम द राईट साइड ऑफ युअर स्क्रीन, तुमच्या राईट साइड कडून जर तुम्ही बघितलं तरीही तो कॉम्पोनंट आपल्याला सिमेट्रिकच दिसतो. इथं अशी आपण एक लाईन ड्रॉ केली तरी उजव्या साईडला आणि डाव्या साईडला आपल्याला सेम प्रकारचं कन्स्ट्रक्शन मिळतं, त्यामुळे आपण सिमेट्रिक ऑब्जेक्ट म्हणतो. असा जेव्हा सिमेट्रिक ऑब्जेक्ट असतो त्यावेळेस वी कॅन गो फॉर हाफ सेक्शन व्ह्यू. हाफ सेक्शन व्ह्यू मध्ये आपण काय करतो, वी ड्रॉ टू प्लेन्स 90 डिग्री इच अदर. आता इथं हा 90 डिग्री तुम्हाला दिसत नाही, ह्याचं अॅनिमेशन करताना तुमच्या पुढे लक्षात येईल की हे 90 डिग्री मध्ये कसं असतं. यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुम्ही काय करणार आहात, या ठिकाणी एकच ॲरो दाखवायचा आहे, दोन ॲरो दाखवायचे नसतात. ओके, दिस इज द कटिंग प्लेन लाईन. कटिंग प्लेन लाईन कशा प्रकारच्या असतात ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यामध्ये जेव्हा आपण फुल सेक्शन ड्रॉ करतो तेव्हा दोन ॲरो दाखवले होते आणि हाफ सेक्शन ड्रॉ करतो तेव्हा आपण एक ॲरो दाखवतोय. कशा प्रकारे बघा, सी दिस, दिस इज हाऊ इट इज गोइंग टू कट. हा जो पार्ट आहे, ही जी लाईन आहे ती अशा प्रकारे प्लेन येईल इथं, आणि हा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे खाली येईल आणि याला कट करेल. कट केल्यानंतर तुम्हाला हा पार्ट जो कट केलेला आहे तो इथं दिसून येतो, त्याला तुम्ही हॅचिंग किंवा सेक्शन लाईन्स देऊ शकता. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, एकच ॲरो आपण या ठिकाणी दाखवतोय. आता हा बघू शकता आपण फ्रंट व्ह्यू मध्ये, आपण ज्या ठिकाणाहून फ्रंट व्ह्यू बघत होतो त्या ठिकाणाहून आपल्याला काय दिसतं, हा अर्धाच पार्ट तो ज्याचा आहे तो आपण कट केलेला आहे. त्यामध्ये जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतं, आणि इथल्या साईडचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला साइड व्ह्यू मध्ये दाखवावं लागतं. राईट, तर इथं आपण एकच पार्ट कट करत असल्यामुळं एकच ॲरो दाखवतोय. सी, दिस इज द पार्ट विच इज बीइंग कट and this is the part which is not being cut. त्यामुळं इथं आपण आतलं जे काही कन्स्ट्रक्शन आहे, वी नो इट इज सिमेट्रिक, राईट. सेंट्रल लाईनच्या उजव्या साईडला जे आहे तेच लेफ्ट साईडला असणार आहे, त्यामुळे आपल्याला हे जे डायमेन्शन्स मिळाले आहेत त्याच्यावरून आपण इकडचे कन्स्ट्रक्शन ड्रॉ करू शकतो. बट वी हॅव टू कीप दिस इन माइंड की दिस हॅज टू बी डॅश्ड लाईन. ओके, इथं आपण डॅश लाईन हे कन्स्ट्रक्शन्स दाखवू शकतो. आणि ऑब्विसली आपण नेहमीप्रमाणे काय करतो, हॅचिंग लाईन किंवा सेक्शन लाईन याच्यामध्ये दाखवतोय. दिस इज हाऊ वी कॅन सी हाफ सेक्शनल व्ह्यू. नाव ऑफसेट सेक्शन व्ह्यू. ऑफसेट सेक्शन म्हणजे
आता हा एक कॉम्पोनंट आहे, ठीक आहे. दिस इज अ सिमेट्रिक कॉम्पोनंट, नो डाऊट. ओके, सिमेट्रिक कॉम्पोनंट आहे. पण आपल्याला सेक्शन बघायचा आहे की इथून या असा हा जो हे जे होल दाखवलेले इथून हा पार्ट कसा दिसतोय ते बघण्यासाठी आपण ऑफसेट सेक्शन घेतोय, ठीक आहे. तो कसा घेतला जातोय बघा. ओके, दिस इज द टॉप व्ह्यू ऑफ दिस कॉम्पोनंट. वी कॅन सी दिस इज हाऊ वी कॅन गेट ऑफसेट सेक्शनल व्ह्यू. ज्या ठिकाणी आपल्याला हाफ सेक्शन घ्यायची गरज नाहीये किंवा हाफ सेक्शन घेतला तरी आपल्याला त्यातल्या कन्स्ट्रक्शनची माहिती मिळत नाहीये, फुल सेक्शन घेतला तरी माहिती मिळत नाहीये, किंवा आपल्याला एका ठराविक भागाचा सेक्शन बघायचंय, हा एवढ्या भागाचा सेक्शन बघायचा. आपण जर पूर्ण सेक्शन घेतला असता तर एवढा पूर्ण भाग कट झाला असता. मग हा मागचा जो व्ह्यू, मागचे जे होल्स आहेत त्याचा आपल्याला काही इंटरनल कन्स्ट्रक्शन कळालं नसतं, राईट. हाफ सेक्शन इथून घेतला असता तर तोच प्रॉब्लेम झाला असता, किंवा इथून घेतला असता तरी तोच प्रॉब्लेम झाला असता. म्हणून या ठिकाणी आपण ऑफसेट सेक्शन प्लेन यूज करतोय. ऑफसेट सेक्शन प्लेन ड्रॉ करताना यू नो दॅट हाऊ वी ड्रॉ इट, 90 डिग्री टू इच अदर. ओके, यामध्ये आपण दोन एरोज दाखवणार आहोत. एक एरो आपण कशामध्ये दाखवलं, हाफ सेक्शन व्ह्यू मध्ये. त्यानंतर कम्प्लीट सेक्शन किंवा फुल सेक्शन जो घेतलाय त्यामध्ये सुद्धा आपण दोन एरोज दाखवलेले. इथे सुद्धा आपण दोन एरोज दाखवतोय. सी हाऊ डज दिस वर्क. गेटिंग इट? कशा प्रकारे आपण याचा ऑफसेट सेक्शन घेतलेला आहे. ऑफसेट सेक्शन अशा प्रकारे आपल्याला इथं मिळतो. आणि हा जो सेक्शन कट केलेला पार्ट आहे तिथं आपण हॅचिंग दिलेलं आहे. सी, अशा प्रकारे आपण ऑफसेट सेक्शनल व्ह्यूज मिळवू शकतो. समजतं हे? व्हेरी नाइसली रिप्रेझेंटेड हिअर. हा जो येलो कलरचा पार्ट आहे हा सेक्शन मध्ये येत नाही ऑब्विसली, कारण तो कटच होत नाही, राईट. ते इंटरनल कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे आपण इथं आपण अशा प्रकारे हे बघू शकतो. So this is the offset section view. Let us move to the next part. Aligned section view. Okay, aligned section. आता यामध्ये तुम्ही बघू शकता हा एक कॉम्पोनंट आहे, त्याच्यामध्ये 3 होल्स आहेत आणि हा सिलेंड्रिकल किंवा सर्क्युलर शेप आहे. सिलेंड्रिकल किंवा सर्क्युलर शेप आहे आणि त्यामध्ये आपण अलाइन्ड म्हणजे ते जे दोन कटिंग प्लेन्स असतील. आता हा ऍक्च्युली एकच कटिंग प्लेन आहे, पण त्याला आपण काय केलेलं आहे, थोडं बेंड केलेलं. ओके, बेंड केलंय पण विच इज नॉट ॲट 90 डिग्री. 90 डिग्रीला बेंड केलं तर काय होतं, it is called as half section, but we have to take the some more degree apart from 90 degree, so then we can call it as a aligned section. Okay, इथं तुम्ही बघू शकता अलाइन्ड सेक्शन प्लेन आपण इथं असं ड्रॉ केलेलं आहे याच्या टॉप व्ह्यू मध्ये. आणि याचं जर आपण अॅनिमेशन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा कसा कट होतोय. गेटिंग इट? अशा प्रकारे हा एक प्लेन आहे, हा दुसरा प्लेन आहे, असं आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे, and this is how it looks. आणि आपण काय करतो, अलाइन्ड सेक्शन मध्ये सेक्शन घेताना आपण अँगल मध्ये घेतो, राईट. पण ड्रॉ करताना वी हॅव टू मेक इट 180 डिग्री. अलाइन्ड सेक्शन मध्ये सेक्शन घेताना, सेक्शन कट करताना अँगल मध्ये असतो, पण जेव्हा आपण ड्रॉ करतो देन वी हॅव टू ड्रॉ इट लाईक अ 180 डिग्री और कंप्लीट parallel plane. This is how it looks like. समजते हे? सिंपल आहे. अशा प्रकारे हा कॉम्पोनंट आपल्याला आपण जो आता ड्रॉ केलेला आहे तो इथं दिसतोय. ठीक आहे, खूप समजायला सोपं आहे. याच्यावरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील असं मला वाटतंय. तरी याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क, अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क. ठीक आहे, बघा हा अजून एक एक्झाम्पल आहे, अलाइन्ड सेक्शनल व्ह्यू. ओके, हा एक वेगळ्या प्रकारचं व्हील आहे. यामध्ये आपण अलाइन्ड सेक्शन घेतोय, म्हणजे विच इज जस्ट अ सेकंड, विच इज हॅव्हिंग दिस टाइप ऑफ प्लेन्स.
ओके, लेट अस सी व्हॉट हॅपन्स. सी, अशा प्रकारे हा एक प्लेन झाला, हा दुसरा प्लेन झाला. हा अशा प्रकारे आपण अलाइन केलेला आहे आणि त्याला कट करतोय. कट केल्यानंतर what we are going to see, we are going to see the internal structure. इंटरनल स्ट्रक्चर तुम्ही बघू शकताय. इथं आता एक महत्वाची गोष्ट काय आहे, इथं एक छोटासा थिकनेसचा पार्ट तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, हा थिकनेसचा पार्टचं काय होतं बघा पुढं. अशा प्रकारे आपल्याला हा पार्ट मिळाला आणि आपण काय केलं, अलाइन्ड मध्ये काय करतो आपण त्याला 180 डिग्री करतो, म्हणजे कम्प्लीट प्लेन करतो. आणि त्यानंतर आपण त्याचा फ्रंट व्ह्यू बघतो. फ्रंट व्ह्यू मध्ये आता तुम्ही बघू शकता की आपण हा जो पार्ट कट झालेला आहे त्याला आपण सेक्शन दिला. तर तुम्ही म्हणाल इथं पण तो कट झालेला आहे, इथं आपण का दिलेला नाहीये. तर त्याचं रिझन काय आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. जेव्हा थिकनेस फार कमी असते किंवा रिब्स असतात किंवा स्पोक असतं किंवा अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर असतं, त्यावेळेस आपण काय करत असतो, वी डोंट गिव्ह सेक्शन लाईन्स टू दॅट. ओके, दिस इज द स्टँडर्ड रूल. याला जर आपण सेक्शन लाईन दिल्या तर काय होईल, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. आता प्रॉब्लेम काय होतो, याला जर आपण सेक्शन दिला तर याच्या अजून मागे जर काही कन्स्ट्रक्शन असेल, जसं इथं आहे, इथं जो पार्ट दिसतोय हो, हा त्याच्या मागचा पार्ट आहे, तो आपल्याला इथं दाखवता येत नाही. कारण आपण आपला एक रूल आहे, तुम्हाला माहिती असेल, सेक्शन लाईन्स मध्ये, सेक्शन लाईन्सच्या आतमध्ये जर काही मागे कन्स्ट्रक्शन असेल तर ते आपण दाखवू शकत नाही विथ द हेल्प ऑफ डॅश लाईन. ते चुकीचं होतं. ओके, त्यामुळे आपण इथं दाखवत नाही. दुसरी गोष्ट, थिकनेस जेव्हा कमी असतो तेव्हा आपण त्यामध्ये जर हॅचिंग करत गेलो तर ते रिप्रेझेंटेशन चुकू शकतं. त्यामुळे सुद्धा आपण त्याला हॅचिंग देत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे अलाइन्ड सेक्शन व्ह्यू हा स्पोकचा पार्ट आहे. स्पोकला आणि रिब्सला आपण सेक्शन देत नाही. दुसरा नेक्स्ट पार्ट आहे ब्रोकन आउट सेक्शन. ब्रोकन आउट सेक्शन म्हणजे हा एक कॉम्पोनंट आहे मोठा. या कॉम्पोनंट मध्ये आपल्याला फक्त याच ठिकाणचं सेक्शन घ्यायचं होतं आणि या ठिकाणचं थोडासा सेक्शन घ्यायचं होतं, त्याला आपण ब्रोकन आउट सेक्शन म्हणतो. मग हा जेवढ्या पार्टचा आपण सेक्शन घेतोय त्या ठिकाणी आपण असे फ्री हँड लाईन ड्रॉ करतो आणि त्याच्या आतमध्ये जे काही कट केलेला पार्ट आहे त्याला आपण सेक्शन देतो. तो अशा प्रकारे दिसतो. See this. How does this look? हा पार्ट आहे, त्याचे इंटरनल, these are called as break lines. ब्रेक लाईन्स चे वेगवेगळे प्रकार आपण बघितले, राईट. This is called as break lines. नेक्स्ट आहे रिव्हॉल्व्ड सेक्शन. रिव्हॉल्व्ड सेक्शन असा एक कॉम्पोनंट आपण बघितला होता ऑलरेडी, ऑक्टॅगोनल शेपचा, राईट. इकडून आपण बघतो या साइडनं, हा एरो तुम्हाला दिसत असेल माझा कर्सर, त्या कर्सरच्या साइडने आपण त्याला फ्रंट व्ह्यू मध्ये बघतोय. वी आर लुकिंग फ्रॉम दिस डायरेक्शन. आता ह्यामध्ये जर आपण जर इथून बघत असो आणि याला असं कम्प्लीट सेक्शन घेतला तर काय होतं, तो जो मधला पार्ट आहे तो आपण इथंच ड्रॉ करतो, फक्त तो प्लेन आहे त्याला आपण मूव्ह करतो किंवा रिव्हॉल्व करतो अराउंड द ऍक्सिस. इथून जो फर्स्ट वर्टिकल ऍक्सिस असणार आहे, along that we are changing. How? See this revolved section. See, this is how the part is being cut. ठीक आहे, कट केल्यानंतर आपण त्याला रिव्हॉल्व करून तिथंच ड्रॉ करतो. कुठे ड्रॉ करतो, त्याच ड्रॉइंग मध्ये ड्रॉ करतो. ओके, सो दिस इज हाऊ वी आर गोइंग टू कट द पार्ट. आता इथं एक डाऊट असा येऊ शकतो की हा पार्ट का आपण हॅचिंग केलेलं नाहीये का, कारण कोण सांगू शकते का हा पार्टला आपण का हॅचिंग केलेलं नाहीये, इथंच का केलेलं आहे, कोणी सांगू शकतं? एनीवन? सर ते पार्ट सॉलिड आहे आणि मेन म्हणला तर तिथं कटच केलेलं नाही आपण. इथे कटच केलेलं नाही, राईट. बरोबर.
आपण फक्त सेंटरला कट केलाय. सेंटरला एक छोटासा 1 mm 2 mm म्हणजे काय थिकनेस असेल तेवढाच पार्ट कट केलेला आहे. आणि जेव्हा आपण त्याला कट करतो तर आपल्याला अशा प्रकारे एक ऑक्टॅगोनल शेप मिळतो. फक्त आपण काय करतोय, त्या शेपला असा होता तो शेप. ठीक आहे, त्याला आपण तिथंच रिव्हॉल्व करून त्याच ड्रॉइंग मध्ये ड्रॉ करतोय. दिस इज कॉल्ड एज रिव्हॉल्व्ड सेक्शन. ठीक आहे. लेट अस सी नेक्स्ट. इथं आपण ब्रेक्स पण दाखवू शकतो. ओके, आता नेक्स्ट रिव्हॉल्व्ड सेक्शनचा इथे एक चांगला उपयोग दाखवलेला आहे. ओके, हा एक कनेक्टिंग रॉड आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल तुमच्या की इथं विड्थ जी आहे कॉम्पोनंट ती जास्त आहे सीसी मध्ये. बी मध्ये इथं तुम्ही बघितलं तर थिकनेस थोडी कमी झाली. ए हा जो एकदम निमुळता पार्ट आहे त्या ठिकाणी अजून कमी झालेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा जेव्हा एखादा कॉम्पोनंट असतो त्यावेळेस सुद्धा आपण रिव्हॉल्व्ड सेक्शन घेऊ शकतो. सी अशा प्रकारे आपण इथून कट केला, हा असा दिसतो. हा सेम टाइपच आहे, जवळपास सेम दिसतात ते, पण त्याचे डायमेन्शन चेंज आहेत. सीसी सेक्शन मध्ये त्याची विड्थ जास्त आहे, हाईट कमी आहे. बीबी सेक्शन मध्ये हाईट थोडीशी वाढली, विड्थ थोडीशी कमी झाली. ए सेक्शन मध्ये विड्थ अजून कमी झाली, हाईट अजून वाढली. तर हे अशा प्रकारे तुम्ही रिव्हॉल्व्ड सेक्शन बघू शकता. आणि हे आपण अशा प्रकारे ड्रॉ करू शकतो. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये सीसी सेक्शन इथं, बी सेक्शन बीबी सेक्शन इथं, ए सेक्शन इथं. ठीक आहे, अगदी सोप्या पद्धतीने इथं कन्सिडर करतोय आपण. नेक्स्ट आहे पार्शियल व्ह्यू, पार्शियल सेक्शन. पार्शियल व्ह्यूचं सेक्शनचं आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, तुमच्या लक्षात असेल. तेवढ्याच पार्टचं छोटस आपण जे घेतो त्याला ब्रोकन आउट सेक्शन म्हणतो आपण. ओके, पण असा कॉम्पोनंट आहे की त्याची लेंथ खूप जास्त आहे आणि त्याचा आपल्याला सेक्शन घ्यायचं आहे. तर अशा ठिकाणी आपण काय करतो बघा, अशा प्रकारे एक कॉम्पोनंट आहे, हा सेक्शन प्लेन आहे ए आणि इथून आपण एवढाच पार्ट कट केला आणि हा रिमूव्ह केला. आता तुम्ही बघू शकता, दिस इज कॉल्ड एज पार्शियल सेक्शन. इथून आपण एवढाच कट केला, दिस इज सेक्शन ए अँड दिस इज ब्रेक लाईन. तिथं आपण ब्रेक लाईन त्याला अटॅच करतो. ठीक आहे, दिस इज हाऊ पार्शियल सेक्शन विल बी सीन. आता असेंब्ली ड्रॉइंग मध्ये आपण जेव्हा हे सगळ्या व्ह्यूजचा यूज करतो किंवा असेंब्ली ड्रॉइंग काढताना त्या सर्व गोष्टींचा आपण यूज करतो, त्यावेळेस आपण काय करतो, इथं तुम्ही ऑब्झर्व करू शकता, हे जे हॅचिंग आहे, हे हॅचिंग बघा, याचा हॅचिंग बघा, याचा हॅचिंग बघा. काय डिफरन्स आहे याच्यामध्ये, कोण सांगू शकतं का? या 3 हॅचिंग मध्ये किंवा 3 सेक्शन लाईन्स मध्ये डिफरन्स तर आहे, पण तो काय डिफरन्स आहे, कोण सांगू शकतं? सर वेगवेगळे डिटेल्स आहेत का सर ते? हा, हे असेंब्ली ड्रॉइंग आहे. असेंब्ली ड्रॉइंग म्हणजे हा एक पार्ट आहे, हा दुसरा पार्ट आहे, हा तिसरा पार्ट आहे, हा चौथा पार्ट आहे. असे वेगवेगळे पार्ट आहेत, ते आपण कट केलेत. कट करून आपण त्याचं सेक्शन व्ह्यू घेतोय. तर सेक्शन व्ह्यू घेताना इथं तुम्ही बघू शकता की हे हॅचिंग जे आहे ते वेगवेगळ्या अँगलचं दिलेलं आहे. हा अँगल आहे, हा किती अँगल असू शकतो अंदाजे तुमच्या मते? हॅचिंग करण्यासाठी आपण 45. 45. ओके, अजून कोण? इज इट 45? नक्की 45 आहे का? इफ इट इज 45 देन हाऊ मच दिस वुड बी? हा याला परपेंडिक्युलर आहे ना, इथं बघू शकता तुम्ही, ही जी लाईन आहे ही या लाईनला परपेंडिक्युलर आहे. मग हा 45 असेल तर हा किती होईल? नेहमी एक लक्षात ठेवायचं, वी शुड स्टार्ट
मेजरिंग द अँगल फ्रॉम राईट साइड. हा आपण एक, ही जर हॉरिझॉन्टल लाईन पकडली, हा सेंटर पॉइंट O पकडला आणि ही जी लाईन आहे ही 0 डिग्रीला आहे, नेहमी राईट साइड पासून, आपल्या राईट साइड पासून. ओके, आपण जेव्हा समोर बघतो तर आपल्या राईट साइड पासून अँगल अशा प्रकारे तो वाढत जातो. म्हणजे इथं जर 0 असेल तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. दिस इज 90. 90 नंतर 110, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 180. टोटल हॉरिझॉन्टल या पॉइंट पासून 0 to 180 आणि हा 90. आता हा ऍक्च्युली 45 डिग्रीचा दिसतोय, पण 45 डिग्री त्यांनी इकडून 0 पासून घेतलेली नाहीये, तर 180 डिग्री पासून घेतलेली आहे. सो किती होणार हे? 90 प्लस 45. 45 प्लस 45 किती? 90. ठीक आहे. आता हा 90 तर झालेला आहे ऑलरेडी. 90 नंतर 45 गेलेले. 90, 100, 135. So angle of this line is 135. Actually तुमचं जे म्हणणं आहे ते 145 जे तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे, पण इट इज टेकन फ्रॉम दिस साइड, लेफ्ट साइड. ओके, तेव्हा त्याला आपण असं म्हणू शकतो की 45 डिग्री आहे. बट टेक्निकली जर आपण बघितलं तर तो 0 to 135 आलेला आहे. ठीक आहे. तर हा पहिली जी लाईन आहे ती 135 डिग्रीची. ही जी दुसरी लाईन दिसते ही 45 डिग्रीची. तुम्ही इथून जर मेजर केलं 0 to 90च्या दरम्यान तर हा 45 डिग्रीला येतो. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन सेक्शनचा तर प्रॉब्लेम मिटला. आता हे दोन सेक्शन सेम वाटतात का? दोन्ही 45 डिग्रीला आहेत. एक राईट पासून 45 ला आहे, एक लेफ्ट पासून 45 ला आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण डिफरन्शिएट करू शकतो की हा पार्ट वेगळा आहे, हा पार्ट वेगळा आहे. हा आणि हा पार्ट वेगळा आहे का? नाही सर. नाही ना. कारण काय? त्याच्या मागं सेम टाइप ऑफ हॅचिंग. हे जे हॅचिंग आहे तसंच सेम इथं आपण हॅचिंग दिलंय. याचा अर्थ काय होतो? सेम टाइप ऑफ हॅचिंग असल्यामुळं दिस इज सेम पार्ट, एकच कॉम्पोनंटचे पार्ट आहेत ते. ठीक आहे. सिमिलरली हा आणि हा याच्यापेक्षा हा आणि हा वेगळा वाटतो. म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट सेम आहे, त्यांचं कॉन्फिगरेशन बघू शकतात. सेम कॉम्पोनंटचे ते पार्ट आहे. जसं हे सेम आहे तसं हे सेम आहे. ठीक आहे. पण त्याचं हॅचिंग ह्याच्यापेक्षा वेगळं आहे, म्हणजे याच्यापेक्षा हा कॉम्पोनंट वेगळा आहे. सिमिलरली अजून तिसरा पार्ट तुम्ही बघू शकता. तिसरा पार्ट इथे दाखवलेला आहे. हा छोटासा एक पार्ट आहे. याच्यामध्ये अँगल जो आहे तो साधारण सेमच आहे, 45 डिग्रीचा आहे. फक्त यामध्ये डिफरन्स काय केलेला आहे? इट हॅज बीन टेकन द थिकनेस बिटवीन द लाईन्स. लाईन मधलं जे डिस्टन्स आहे हे तुम्ही बघू शकता. या दोन लाईन मध्ये समजा 5 mm डिस्टन्स आहे किंवा 3 mm डिस्टन्स आहे. दॅट विल बी युनिफॉर्म थ्रू आउट. या पूर्ण सेक्शन मध्ये या दोन लाईन मधलं डिस्टन्स जे आहे ते 2 mm किंवा 3 mm जे काही आपण ड्रॉ करतो ते आपण सेम ठेवलेलं आहे. ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता यामध्ये सुद्धा त्याचं जे काही थिकनेस आहे किंवा दोन लाईन मधलं डिस्टन्स आहे ते सेम ठेवलेलं आहे, पण इट इज डिफरंट फ्रॉम दिस टू. याचं जर 2 mm असेल, याचं जर 2 mm असेल तर याचं आपण 1 mm ठेवू. म्हणजे त्या दोन लाईन मधला थिकनेस सुद्धा आपण कमी करून आहे त्याच अँगल मध्ये डिफरन्शिएट करू शकतो. मग याच्यामुळे काय झालं हे तुम्ही लगेच बघितल्या सांगू शकता की दिस इज डिफरंट पार्ट. राईट. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. करेक्ट. सो दिस इज हाऊ असेंब्ली ड्रॉइंग विथ द सेक्शनल व्ह्यू आपण बघू शकतो किंवा ड्रॉ करू शकतो. ओके. तर अशा प्रकारे याला असेंब्ली ड्रॉइंग मध्ये आपण वेगवेगळे कॉम्पोनंटचं जसं नाव देतो तसं नंबरिंग पण असतं आणि त्या नंबरिंगचा त्याच्यानुसार आपण त्याची नावं तिथं लिहिलेली असतात. ठीक आहे. सो दिस इज हाऊ डिफरंट टाइप्स ऑफ things of sectional views we have discussed until now, and today we have summarized this chapter
and some animations we have seen, and this animation will be shared in the group as a lecture, so you can go through that again and again and you will get to know how it is going to be seen or discussed. Okay, so now what we will do, I will take your attendance, just be online. Just a second. Okay, attendance is taken. Now, today, what I will do, I will share the multiple choice questions. There is a question bank with me. I will share this question bank with you, and those who have exam CA1, for them, they can refer to that exam questions and go through that, find the answers, and questions will be out of them only. Okay, एखाद्या क्वेश्चनचा आन्सर मिळत नसेल तर थोडंसं सर्च करा. आपण जे काही लेक्चर्स घेतलेले आहेत त्या लेक्चर्स पैकीच ते असणार आहेत, त्यामुळं टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये. तरीही जर काही प्रॉब्लेम वाटला देन यू कॅन आस्क मी. ओके, जस्ट मेसेज मी, आय विल टेल यू वेअर टू फाइंड द आन्सर. ठीक आहे, तर अशा प्रकारे we will end this lecture today, and best of luck for your exam, and after exam we will see how we can complete your syllabus in the fastest mode. Okay, thank you everyone, thank you for joining. I will stop this meeting now.